त्याच्या एवढा राग कोणालाच नाही आमच्या घरात. खूप राग आहे त्याला. सतत चिडतात. सतत. काय लोक शांत राहावं असं नाही वाटत तुम्हाला? नाही, आता कसं असतं, जेव्हा मला आवडतं कोणती गोष्ट म्हणजे हा करतोय आपण, त्याच्यानंतर मला जास्त आपण हे लोक बोलतात ना, म्हणजे नाही हे नाही केले पाहिजे, तर तेव्हाच राग येतो मला. मग माझ्या मनाने मी विचार करतो की मला करायचं आहे. एखादी गोष्ट तुम्ही ठरवता, त्याला जेव्हा हे विरोध करतात तुम्हाला राग येतो. तुम्ही काय विरोध करता? मी पुढचा विचार करून त्याला नको सांगते कोणत्या कोणत्या गोष्टी, त्याला त्या पटत नाहीत. पण भांडत नसाल तुम्ही कधी? भांडतो ना. 9 वर्षात किंवा 30 दिवसात किती वेळा? एखादा दिवस? हा, 2-3 वेळा. का तेवढेच दिवस घरी असतात ते? 2-3 वेळा म्हणजे 3च दिवस, मग 3 रविवार, मग 3 रविवार मनोरंजनात जातात, हो ना? बरं, कोल्हापूरला घेऊन गेले की नाही ना? गेलो. पन्हाळ्याला नाही, पन्हाळा का नाही? जरा फक्त महालक्ष्मी कोल्हापूर देवीला गेलात की संपलं. तुम्ही बघा, शिर्डी, शनी शिंगणापूर आणि महालक्ष्मी, फक्त देवस्थान, हो की नाही? जरा इतर पर्यटन स्थळावर पण घेऊन जा ना कधीतरी. इथून पुढे. इथून पुढे आजपासून एवढं ऐकाल. एवढं झालं तरी होम मिनिस्टरचा भाग कारणी लागला असं आपण म्हणूया. बरं, आता पहिल्या खेळाकडे वळणार आहोत आणि बघूया पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार या वहिनींना. बरं, हे देण्यापूर्वी उखाड्यात तुम्ही बटाटा वडा म्हटलं होतं, ते काय बटाट्या वड्याचं त्यांचं? त्याला आवडतो बटाटे वडा. खूप आवडतो? हो. हो. का हो? वहिनींच्या हातचा आवडतो? त्यांना तर काय 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 त्यांना तर काय त्यांना साधी भजी नाही काढायला ते वडे काय काय कौतुक चाललंय. हे घ्या. काय रागाने काय बघताय? त्याने आता असं बघितलं, तू घरी चल, तुलाच तळते थांब कढईत. हे घ्या, गंमत करतो. घ्या. 1 रुपया कुठेतरी लपलेला आहे, तो मिळाला तर त्या 4 वस्तू तुम्हाला मिळणार. 4 संधी आहेत. हा, वेळ सुरू झाली. सगळ्यांची मदत घेऊ शकता. द्या. 10 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. द्या इथे. 5 रुपये. आता 2च संधी राहिलेले आहेत. हे आलं तर भजी बनवायला होईल, बटाटा भजी. 100 रुपये. आता 1 संधी शिल्लक आहे, बघूया काय होणार. एक संधी पाहिजे की हेच? तेच ना, तेच. 2000 रुपये बघितलेलं तुम्हाला माहिती होतं? नाही, म्हणजे त्यांनी मला बघितलं आणि विचारलं. नंतर माझ्या कोणाकडून तरी त्यांना नंबर मिळाला, म्हणजे असे नातेवाईकाचे नातेवाईक. इंटरेस्टिंग आहे, सगळं इंटरेस्टिंग आहे. खूप काही मिळणार आहे आता. मला सांगा, त्यांनी तुम्हाला लग्नात बघितलं, इथपर्यंत ठीक आहे, पण हे तुम्हाला लग्नात बघतायत हे तुम्हाला माहिती होतं? नाही, माहित नव्हतं. माहिती. मग कसं काय पुढे? म्हणजे त्यांना माझा नंबर कुठून तरी मिळाला. 1 मिनिट, कुठून हो? म्हणजे ज्यांच्या लग्नाला गेलो होतो ना, तिच्या वाईफ कडून. म्हणजे माझ्या बहिणीकडून. म्हणजे तुमच्या बहिणीकडून? माझ्या बहिणीने मिस्टरांना सांगितलं, त्या मिस्टरांनी ह्यांना सांगितलं आणि मग ह्यांनी मला कॉन्टॅक्ट केलं. मग मी म्हणाली की आपण घरी सांगू. मग घरी आम्ही. थांबा, तुम्ही डायरेक्ट फोन केला? म्हणजे डायरेक्ट म्हणजे मित्राच्या थ्रू आलो मी पण. नाही, पण फोन करताना यांना फोन करताना डायरेक्टच फोन करावा लागणार. अरे मग काय यांनी काय म्हणाले तेव्हा? सध्या ते सुरुवातीला काही बोलली नाही तसं, पण त्यांना कळलं कोणी फोन केलाय ते? मी सांगितलं ना काय की तुझ्या बहिणीचे जे मिस्टर आहेत त्यांचा मी मित्र आहे म्हणून. तर मला असं तू आवडतेस, मग मी घरच्यांना म्हणजे मागणी करायला पाठवू का? पण तोपर्यंत तुम्ही त्यांना बघितलं होतं? नाही, तिच्या मनात पण नव्हतं त्यावेळेला. ते चेहऱ्यावरती खूप काही लपवलेलं आहे. नाही बघा, असं डायरेक्ट कोण फोन कसं करेल ना? 16 वर्षापूर्वी. काय बरोबर आहे ना? तुम्ही माझ्या बरोबर की त्यांच्या बरोबर? तुमच्या बरोबर. माझ्या बरोबर. बोला. अहो, त्यांनी मला बघितलं, मग त्यांनी फोन, त्यांच्या मित्राकडून नंबर मिळाला ना त्यांना. मान्य, पण ही बोलणारी व्यक्ती कोण हे तुम्हाला कसं कळलं? नाही कळलं. मग त्यांनी मला सांगितलं की मी म्हणजे यांचा मित्र बोलतोय, तुमच्या बहिणीच्या मिस्टरांचा. तर मला म्हणजे लग्नाची मागणी घालायची, म्हणजे तुम्ही जर इंटरेस्टेड असाल
तर मी काय म्हणाली की ठीक आहे, आमची कास्ट एक असल्यामुळे मग मागणी त्यांनी प्रॉपर मागणी घातली घरी ते ठीक आहे, पण तुम्ही त्यांना भेटलात कधी? नाही भेटलो मग आम्ही डायरेक्ट घरी समोरासमोरच सगळं मी सांगितलं, डायरेक्ट तुम्ही मागणीच घालायला आहे. आणि जर मागणी घाल मग ते आले तेव्हा मग आमचं ठरलं कास्ट एक असल्यामुळे. काहीतरी गडबड आहे बेटा, कुछ तो गडबड आहे इसमें. जरूर गडबड आहे, इतक्या सरळ झालेलं नाही आहे. नवी मुंबई आणि वाशी आणि कामोठे पनवेल मध्ये एक ब्रिज आहे, त्यामुळे काहीतरी आहे, तो ब्रिज आहे. कामोठ्याला आता आम्ही राहतो लग्नानंतर. हो, आधी तुम्ही वाशीला राहत होते, ते पनवेलला राहत होते, हो की नाही? मध्ये 2 उड्डाण पूल आहे, ते खारघरचा पण आहे. रिक्षा म्हणजे हा, ते लग्न ठरल्यावर बाबा, लग्न ठरल्यावर नाही बरोबर. मला सांगा, एकमेकांना बघितलं आणि बघता क्षणी, तुम्ही तर त्यांना कधी बघितलेलं नाही, तेव्हा नव्हतं, नव्हतं. पण त्यापूर्वी फोनवर बऱ्याचदा बोलला होता. नाही एकदाच बोललेलो. त्याच्यानंतर त्यांनी फोनच नाही केला. नाही म्हणजे डायरेक्ट मी त्यांना म्हटलं ओके. तुम्ही येऊन मागणी, मग आमचं लगेच 6 महिन्यात लग्न पण झालं. म्हणजे अच्छा. लगेचच सगळ्या प्रोसिजर पटापट झाल्या आणि आमचं लग्न पण झालं 26 फेब्रुवारी 2016. पण तुम्ही एकमेकांना बघितलं त्याच वेळेला होकार झाला का? हो, असंच मला आवडला स्वभाव वगैरे. न बोलता कसा स्वभाव आवडेल? म्हणजे वाटलं मला की ठीक आहे, आई पप्पांना पण वाटलं की करूया म्हणून. पण आता सांगा, 16 वर्षात काय बदल झाला तुमच्या आयुष्यात? म्हणजे आता 16 वर्षानंतर जेव्हा मागे वळून बघतात तेव्हा तुमचं काय म्हणणं आहे, काय वाटतं तुम्हाला? तुम्ही काय सांगाल त्यांच्याबद्दल? शेवटी लग्नानंतरचं जे आयुष्य म्हणजे प्रपंचाचं जे आपलं आयुष्य असतं ते बालपणापेक्षा जास्त चांगलं तर नसतं. बालपणाला कसं म्हणजे बालपणात आपण व्यवस्थित म्हणजे टेन्शन फ्री वगैरे असतो ना. आता टेन्शन खूप देतात ते. नाही तसं नाही, ते नाही टेन्शन देईन, पण प्रपंचामध्ये थोडंफार तरी असतं. बरोबर आहे. पण बदल झाला. हो म्हणजे चांगला बदल आहे. चांगला. तुमच्या बाबतीत सांगा, तुम्ही काय? तिने मला 16 वर्ष खूप चांगली साथ दिली. खूप चढ उतार आले की नाही? बऱ्यापैकी चढ उतार आले, पण प्रत्येक वेळी बरोबर असायचे माझे. कायम कायम साथ द्यायला कायम सोबत. हो बरोबर. आणि वहिनी कधीच रागवत नाही, त्याचं काय रहस्य? नाही, रागवते ती तशी हां. माझ्यावर नाही, पण मुलीवरती कधी अभ्यास नाही केला किंवा काय नाही तर त्यावेळेला आणि तुम्ही शांतच असता? मी शांत म्हणजे असं शांत नाही आहे, पण ठीक आहे. शांत तसा म्हणजे शांत नाहीये म्हणजे ठीक आहे, हे काय म्हणजे? म्हणजे जास्त रागीट पण नाही आणि जास्त थंड पण नाही. अच्छा. आता तुम्ही काय करता? मी ड्रायव्हिंगचा जॉब आहे माझा. अच्छा. आणि आपण? मी सध्या म्हणजे घरीच आहे. घरीच आहात, पण एकदम छान आहात. हो. आनंदात आहात, हो. समाधानी आहात. ते तुमच्या सगळ्या कुटुंबाच्या चेहऱ्यावरचं हसू आणि हास्य बघूनच कळतंय. तर तुम्हाला खूप शुभेच्छा दोघांच्याही सुखी संसारासाठी, त्या तुमच्या प्रपंचासाठी. खूप शुभेच्छा. आणि या ठिकाणी बघू पहिल्या खेळात किती जास्त बक्षीस तुम्हाला मिळणार. 8 वस्तू समोर आहेत, 4 वस्तू तुम्हाला मिळणार आहेत, पण त्या 4 वस्तू मिळण्यासाठी तुम्हाला तो 1 रुपया आधी शोधायचा आहे. 8 वस्तूंवर हे 8 टॅग ठेवा आधी. वेळ सुरू झाली. 2000 रुपये. टोस्टर. कोणी सांगितलं? बरोबर चुकीचं सांगितलं. 100 रुपये. आता 2 संधी शिल्लक आहेत. कुकर. 1 मिनिट, सगळे थांबा, मैत्रिणींना विचारा. बघा, कुकर. ₹500. 1 संधी शिल्लक आहे. 1. ही चल. हे बदलायचंय? नाही बदलायचं. हं? नाही नाही, जे असेल ते मिळेल. हेच फायनल? येस. काय हो, तुम्हाला काय वाटतं, 1 संधी घ्यावी? नको. हेच फायनल? नक्की? 50 रुपये. हे स्टॉलवर झाले? हो, तिकडेच आले डायरेक्ट, घरी पण नाही. मग तिकडे म्हणजे मला तुम्ही पण वाटलं राखी विकताना कुठे गेला? बांधली असती हाताला तर. डायरेक्ट मुलगीच बघायची होती ना. मुलगी बघायची होती.